तर काय नेमकी राज्यातल्या जलसाठ्यांसंदर्भातले आणखी सविस्तर तपशील आहेत आणि पुण्यामध्ये मुंबईमध्ये काय नेमकी परिस्थिती आहे जाणून घेऊया सविस्तर। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर जोडले गेलेत थेट पुण्यामधून। निलेश, आता आपण पाहिलं की राज्यामध्ये उन्हाच्या झळा कशा तीव्र वाढत चालल्यात आणि अर्थातच याचा परिणाम हा पाणी साठ्यावर होतोय। काय नेमकं राज्यातलं एकंदरीतच हे सगळं चित्र सांगतंय? नक्कीच अनुपमा, खरं तर आपण जर बघितलं तर उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे बाष्पीभवनाची जी प्रक्रिया आहे ती अधिक वाढल्यामुळं पाणी साठ्यामध्ये ना तीव्रतेने या ठिकाणी घट व्हायला सुरुवात झालेली आहे। राज्यात विचार केला तर राज्यामध्ये जवळपास धरणातला जो साठा आहे तो फक्त आता 998 TMC इतकाच राहिलेला आहे। तो पण उपयुक्त साठा आहे, त्यातलं पिण्याचं पाणी वेगळं असतं आणि वापरण्याचं पाणी वेगळं असतं। खरं तर ही जी आकडेवारी आपण बघतोय म्हणजे विदर्भातील 7 जिल्ह्यांमध्ये टँकरनी पाणी पुरवलं जातं, तर मराठवाड्यामधील 6 जिल्ह्यांमध्ये पाणी दिलं जातं आणि पश्चिम महाराष्ट्रामधील 4 जिल्ह्यांमध्ये ना आता पाणी टंचाई ती आपल्याला पाहायला मिळत आहे। पुण्याचा विचार करायचा झालं तर पुण्याच्या मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 2 महिन्यातच या ठिकाणी 46,000 टँकरच्या फेऱ्या वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा हा 2 महिन्यातच आकडा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो। गेल्या वर्षी जवळपास एका वर्षामध्ये 41,000 टँकरच्या फेऱ्या या ठिकाणी झाल्या होत्या, मात्र यंदा जर बघितलं तर 2 महिन्यातच 46,000 टँकरच्या फेऱ्या ज्या आहेत ते उपनगरांमध्ये आपल्याला वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईमध्ये पण तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतात। याचं कारण एकच आहे की राज्यामध्ये उष्णता ही तीव्र वाढलेली आहे। उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळं बाष्पीभवनाची जी प्रक्रिया आहे ती अधिक असल्यामुळं या ठिकाणी आता पाणी साठा जो आहे तो त्याच्यात घट व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळं येणाऱ्या काही काळांमध्ये अर्थात म्हणजे 2 महिने अजून उष्णता राहणारच आहे। त्यामुळं पाणी टंचाई ही राज्यभर आपल्याला जाणवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। विशेष करून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईला सामोरं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता पर्याय म्हणून शासनाकडून या ठिकाणी टँकरच्या ज्या फेऱ्या आहेत किंवा टँकरच्या मागणी ज्या आहेत त्या वाढलेल्या आपल्याला अधिक पाहायला मिळतात। त्यामुळे आणखीन म्हणजे आता तर मार्चमधला दुसरा आठवडा सुरू आहे, त्यामुळे अजून 2 महिने कसं काढायचे हे फार महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यामुळे आता जलसंपदा विभागाकडून पाणी नियोजनाची सातत्याने बैठका या ठिकाणी घेतल्या जात आहेत। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर उन्हाचा तीव्रता वाढल्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे। त्यामुळे एकूणच राज्यातील जे 3,000 धरणं आहेत त्यातला जो पाणीसाठा आहे तो आता कमी व्हायला सुरुवात झालेली आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे। पाणी जे आहे ते उपयुक्त साठा जो आहे तो कमी प्रमाणात कसा वापरता येईल याकडे लक्ष दिलं जाईल। जलसाठ्यांचं नियोजन हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर प्रत्येकानं सतर्क राहून आणि सजग राहून पाण्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे, तेवढंच म्हणावं लागेल। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।